शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता चिखलीचा लाईव्ह डेमो तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे। यामध्ये पडलर अटॅचमेंट जोडलेली आहे। यामध्ये आपल्याला चिखल करण्यासाठी कोणताही त्रास होत नाही। ही पडलर अटॅचमेंट पुढे बघू शकता की आपण जोडल्यानंतर चांगल्या प्रकारे आपला चिखल होतो। नॉर्मली आपला रोटर आहे तो 8 ते 9 इंचापर्यंत होत जातो। चिखलीचा जो पडलर आहे तो सुद्धा कशा प्रकारे चिखल करतोय हे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे हे मशीन कामाचं आहे। पॉवरफुल मशीन आपल्या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे। अंतर्गत मशागत करण्यासाठी खूप चांगले आहे। जे काम बैल जोडून होतं ते सर्व काम ह्या मशीननं पूर्ण होत आहे। त्या मशीनचा इतकं भारी काम आहे की कमीत कमी 700 ते 600 मिली एका तासाला मशीन तेल खाते। हे मशीन विशेष म्हणजे पेट्रोलचं आहे। पेट्रोल असल्यामुळं मेंटेनन्स कमी होतो, खूप मेंटेनन्स कमी आहे। आमचे एक मित्र होते, त्यांनी प्रणव सरांसोबत बोलणं करून दिलं। गवत काढून घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट चालवला त्यात तर त्या फुलाला पाहिजे अशी भर पडते। त्यामुळे ते काम सोपं होऊन गेलेलं आहे त्याच्यात। अशा प्रकारे विविध फायदे आहेत या मशीनचे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांनी आपण पॉवर रोटर घेतलेला आहे। 2 वर्षापूर्वी पॉवर रोटर घेतलेला आहे। आपलं मशीन कशा प्रकारे चालतंय या चिखलीचा आज लाईव्ह डेमो आपण घेणार आहे। प्रत्यक्षात कशा प्रकारे हे मशीन चालतंय आणि त्यांचं मत काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे। तर सर्वप्रथम नमस्कार, ॲग्रीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करतो। यामध्ये आजपर्यंत तुमचा अनुभव आणि ॲग्रीचं मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला जाणवलेला बदल यामध्ये थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना सांगा। नमस्कार, मी गेले 2 वर्ष आता ॲग्रो मशीनरीचं मशीन घेतलेलं आहे। माझ्याकडे जुने 2 पॉवर टिलर आहेत, दोन्ही वेगवेगळ्या कंपनीचे आहेत। मी अंतर्गत मशागत करण्यासाठी हा पॉवर विडर घेतलेला आहे। माझे 2 पॉवर टिलर असताना सुद्धा मी हा पॉवर विडर घेतलेला आहे। कारण घेण्याचं एकच आहे, तर दोन्हीचे वजन हे कमीत कमी 600 ते 700 किलो आहे। त्याचं वजन 70, 80, 90, 100च्या आसपास वजन आहे। हे वापरायला एकदम सुटेबल आहे। अंतर्गत मशागत करण्यासाठी खूप चांगले आहे। जे काम बैल जोडून होतं ते सर्व काम ह्या मशीननं पूर्ण होत आहे। त्याचबरोबर चिखल करण्यासाठी मला 2 पॉवर टिलर असताना अन्य ट्रॅक्टरची किंवा बैलजोडीची गरज भासत होती। पण हा पॉवर विडर घेतल्यापासून मला ट्रॅक्टरची किंवा अन्य बैलजोडीची कोणाचीही गरज न भासता मी एकटा म्हणलं तरी ह्या मशीनच्या साहाय्याने चिखल करू शकतो। दरवर्षी आपले 1 ते 2 एकर लागण असते, पण 1 ते 2 दिवसाच्या अंतराने आपण या पॉवर विडरने सहज ती शक्य करतो आणि चिखल इतका सुटेबल होतोय। आज बघा, आपण या अर्ध्या-पाऊण एकरात चिखल केलेला आहे। सकाळपासून 2 ते 3 तासात हा संपूर्ण चिखल आपला तयार झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, बघू शकता की हे मशीन आपलं चालवायला अतिशय सोपं आहे। त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला। हे जे पूर्ण शेत आहे तो चिखल आहे तो आपल्या या मशीनने केलेला आहे। हे आपलं ॲग्रीचं 7 HP प्रीमियम शॉक ऑब्झर्वर सिरीजमध्ये हे मॉडेल आपण लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी। कशा प्रकारे काम करते हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी नवनवीन उपकरणे, नवनवीन अवजारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणत असते। या उपकरणांचा लाईव्ह डेमो, त्याची माहिती आणि त्याची किंमत यांसारख्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी हा व्हिडिओ पहा। शेतकरी मित्रांनो, आपण पडलर अटॅचमेंट जोडलेली आहे। तुम्ही बघू शकता की माझा पाय किती खोल जात आहे, यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की आपली जी चिखलीचा हा जो चिखल आहे कशा प्रकारे झालेला आहे। बघू शकता हे संपूर्ण शेत आहे, त्यांनी यामध्ये चिखल केलेला आहे। चिखलीचा लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। शेतकरी मित्रांनो, बैलजोडीची सर्व कामे करणार हा सर्वोत्तम पॉवर विडर त्याला मिळते 50% सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त आपली डॉक्युमेंट द्यायची आहे। नवीन अपडेटमध्ये फक्त आपला फार्मर ID जरी दिला तरी सुद्धा आपली पूर्ण डॉक्युमेंट तिकडे लॉगिंगला सेव्ह असतात, त्यामध्ये आपल्या डॉक्युमेंट द्यायची सुद्धा गरज। त्यामुळे सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करते। ॲग्रीनीर ही कंपनी आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देते। त्याचं लाईव्ह आणि उत्तम उदाहरण तुम्हाला या लाईव्ह डेमोच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मनोगत, त्यांचा फीडबॅक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो।
शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता चिखलीचा लाईव्ह डेमो तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे. यामध्ये पडलर अटॅचमेंट जोडलेली आहे. यामध्ये आपल्याला चिखल करण्यासाठी कोणताही त्रास होत नाही. ही पडलर अटॅचमेंट पुढे बघू शकता की आपण जोडल्यानंतर चांगल्या प्रकारे आपला चिखल होतो. नॉर्मली आपला रोटर आहे तो 8 ते 9 इंचापर्यंत खोल जातो. चिखलीचा जो पडलर आहे तो सुद्धा कशा प्रकारे चिखल करतो हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे मशीन कामाचं आहे. पॉवरफुल मशीन आपल्या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 7 HP पासून ते 12 HP पर्यंत सर्व मॉडेल आपल्याकडे आहेत. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये आपलं मशीन, पॉवरफुल मशीन आपण देतो आपल्या शेतकरी बांधवांना. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या मशीनचा लाईव्ह डेमो तुम्हाला दिला. पडलर अटॅचमेंट आपण जोडलेली आहे पुढं, आणि यामध्ये हा चिखल कशा प्रकारे केला याचं सुद्धा लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला दिलं. तर पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांच्या मशीनबद्दल काय म्हणणं आहे, त्यामध्ये कसं त्यांचा अनुभव आहे, आत्तापर्यंत त्यांनी काय काय मशीन यूज केल्या, त्यामध्ये एफर्ट्स किती लागत होत्या आणि आता किती त्यांना सोपं जाते, हे सुद्धा त्यांच्या तोंडून एकदा ऐकूया. नमस्कार. नमस्कार. आपले सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 पॉवर ट्रॅक्टर आहेतच. त्याला कमीत कमी सरासरी ताशी 1 ते 1.5 लिटर डिझेल लागतं. डिझेलचं मशीन असल्यामुळं मेंटेनन्सचा खूप मोठा त्रास होता. त्या कंपनीची सर्व्हिस अजिबात बरोबर नव्हती. फोन केला, आज येतो उद्या येतो. मग आपल्या मशीन स्वतःचं मशीन असून कामाचा खोळंबा होत होता सगळा. तसं मला आमचे एक मित्र होते, त्यांनी प्रणव सरांसोबत बोलणं करून दिलं. प्रणव सरांनी मला हे मशीन सजेस्ट केलं. मी हे मशीन 2 वर्षापासून वापरतो. त्या मशीनचा इतकं भारी काम आहे की कमीत कमी 700 ते 600 मिली एका तासाला मशीन तेल खाते. हे मशीन विशेष म्हणजे पेट्रोलचं आहे. पेट्रोल असल्यामुळं मेंटेनन्स कमी होतो, खूप मेंटेनन्स कमी आहे. आणि जरी थोडाफार मेंटेनन्स आला, सरांसोबत फोनवर चर्चा केली तर समजा सर लगेच तिथून सांगतात काय झालंय मशीनला काय नाही, आपण घरगुती करू शकतो. घरगुती होत नसेल तर सर आज फोन केला की संध्याकाळपर्यंत अवेलेबल असेल त्यांचा माणूस येईन आपल्यापर्यंत, तर 100% माणूस येतो. नसेल माणूस तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारपर्यंत माणूस येऊन जातो. त्याचबरोबर सर्व स्पेअरपार्ट असतील ते एका फोनवर आपल्याला सर मिळवून देतात. सर राहिले, सरांबरोबर इतर सहकारी असतील तर त्यांचे हे ते घरी येऊन म्हणलं तरी आपल्याला चेंज करून देतात. मशीन 2-3 महिने आपण काय करतो, चिखल केला की मशीन शेडमध्ये लावून टाकतो. शेडमध्ये मशीन लावलं काही प्रॉब्लेम येत नाही. परत आपण 2-3 महिन्यानंतर भात पीक निघून गेलं की त्याचं खुरपणी करण्यासाठी जो नवीन रोटर दिलेला आहे त्यांनी आपल्याला दुसरा, तो रोटर टाकतो. एकदा का पेट्रोल टाकलं मशीनमध्ये की मशीन चालू झाली. म्हणजे असं काय नाही की दरवेळेस तुम्हाला 3 महिन्यानं ऑइल बदली करायला लागेल. सुरुवातीचे 2 माझ्याकडे होते, त्याला पावसाळा झाला की सीझन चालू व्हायच्या आधी त्याचं पहिलं ऑइल बदली करा, सर्व्हिसिंग करा, हा प्रकार होत होता. ह्या मशीनचं तसं नाही. ह्या मशीनचं फक्त तुम्ही व्यवस्थित झाकून ठेवा, पाऊस पडून देऊ नका, ते बी आपल्या सेफ्टीसाठी. त्यांचं काय भातात चिखल पावसातच चालतंय ते मशीन, फक्त आपल्याला यूज करायचं आहे, भरपूर दिवस चाललं पाहिजे यासाठी आपण शेडमध्ये लावतो. पेट्रोल टाकलं एका ह्याच्यात 3-4 महिन्यानं चालू होतंय मशीन. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला अटॅचमेंट 4-5 प्रकारचे अटॅचमेंट दिलेले आहेत. आपण भात निघाला की त्यांचा रोटर आहे, रोटर पुढे लावला की भाताचे जे सड आहेत, दसपड आहेत, ते सगळे निघून जातात. त्यानंतर गव्हासाठी सरी सोडायची म्हणलं तर त्यांचं मागं रेझर आहे. रेझरनं आपण सरी सोडून त्याच्या दोन्ही बगल्यानं गहू टोकू शकतो. असे विविध प्रकारचे अवजार त्यांनी आपल्याला दिलेत. त्यामुळं मी इतर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हा पॉवर विडर हा खूप चांगला आहे. सगळ्यांनी याकडे बघा. जी बैलजोडीची कामं होतात ती सगळी बैलजोडीची कामं ह्यानं होतात. पॉवर टिलर सुद्धा माझ्याकडे आहे, त्यांना फक्त बैलजोडीची कामं ठराविकच होतात, ऊस फोडणीसारखी. तसेच ना, त्याबरोबर माझी फुल शेती सुद्धा आहे. फुल शेतीत अंतर्गत मशागत करण्यासाठी आता मजूर मिळत नाहीत. आपण 4 फुटावर लागण केली, मजूर मिळत नाहीत. भांगल गवत आलं, गवत खूप आलं. त्यांचा ऍडजस्टमेंटचा रोटर आहे. तुम्ही 1-2 फुटापासून 4-5 फुटापर्यंत ऍडजस्ट पाहिजे असा रोटर करू शकतो. त्या रोटरमधून आपण दोन्ही झाडाच्या मधून एकदा फिरवलं, 2दा फिरवलं, पाहिजे तेवढं गवत निघू शकतं. राहिलेलं गवत आपण थोड्या मजुरांच्या सहाय्याने उचलून घेऊ शकतो. त्यानंतर गवत काढून घेतल्यानंतर त्याचा रेझल्ट चालवला त्यात तर त्या फुलाला पाहिजे अशी भर पडते. त्यामुळे ते काम सोपं होऊन गेलेलं आहे त्याच्यात. अशा प्रकारे विविध फायदे आहेत या मशीनचे. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी इच्छा आहे, म्हणजे सांगणं आहे की हा बेस्ट पॉवर विडर आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याला खरेदी करायचं बघा. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हे मशीन आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. यामध्ये ते आपले नॉर्मल शेती तर करतातच, ऊस म्हणा, आलं म्हणा, तर बाकी पिकामध्ये जे आपलं जे फुल शेतीमध्ये ते सुद्धा आज ते या भागामध्ये टॉपचे फुल शेतीचे बघू शकता हे शेतकरी बांधव आहेत. त्यामध्ये चांगल्या प्रकारे ते फुल शेतीमध्ये अग्रेसर आहेत. त्यामध्ये त्यांनी चांगलं त्यांचं नाव आहे मार्केटमध्ये सुद्धा.
आणि या मार्केटमध्ये नाव असणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्या ॲग्रीनीरला प्रिफर केलंय. ही सुद्धा एक ॲग्रीनीरच्या ॲग्रीनीर कंपनीला ही एक मोठी आनंदाची बातमी आहे म्हणायला लागेल. आणि ॲग्रीनीरचे ही जे आपले शेतकरी बांधव आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांनी नफा कमवत आहेत आणि चांगले प्रॉफिटेबल शेतकरी आहेत. त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला प्रिफर केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या पण मशीनमध्ये तशी प्रकारची ती खासियत आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं. तुम्हाला जर लाईव्ह डेमो तुम्हाला पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो, मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही लाईव्ह डेमो घेऊ शकता आणि लाईव्ह डेमो घेऊन आपलं मशीन खरेदी करू शकता. मी 2 वर्ष झाले चिकलनी करतोय, पण मला कधी असा योगायोग झाला नाही की सरांना बोलून आपला लाईव्ह डेमो घ्यावा. पण आज चिकल इतका सुंदर झाला, बाकीच्यांचे व्हिडिओ बघतोय युट्यूबच्या माध्यमातून. असंच वाटलं, सरांना फोन केला दुपारी, आहे का सर वेळ? सर म्हणले आहे वेळ. सरांना म्हणलो या अवश्य एक व्हिडिओ घेऊया आपला. इतका चिखल सुंदर झाला की गेले 10 वर्षाला आम्ही शेती करतोय, भात शेती. पहिल्याने सुद्धा चिखल इतका सुंदर होत नव्हता. याच्या आधी आम्ही रोटरने चिखल करत होतो, याच ट्रॅक्टरने करत होतो, फक्त रोटरने करत होतो. आता हे नवीन सरांनी आम्ही अटॅचमेंट घेतले, ते पडलं ते अटॅचमेंट आहे, त्याने इतका खूप सुंदर चिखल झाला की ह्याच्यात मागं काही सुद्धा बघायची गरज नाही. रान एक लेवल आलेला आहे आणि खूप छान चिखल झाला. त्यामुळे आम्ही सरांना सांगितलं की सर या आज आमचा एक व्हिडिओ घ्यायचाच आहे, खूप खूप मशीन छान आहे म्हणून. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लाईव्ह डेमो घेऊन तुम्हाला सुद्धा व्हिडिओ तुमचे अनुभव जर सांगायचे असतील तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आपल्या ॲग्रीनीरच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसायचं असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना आणखी एक आम्ही संधी देत आहे की तुम्ही तुमचे जे काही फीडबॅक आहेत, तुमचे जे काही आतापर्यंत आलेला अनुभव तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर सांगू शकता. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जाऊन ते सुद्धा सजेस्ट करून त्यांना कशा प्रकारे आपली जी काही नवनवीन अवजारे आहेत किंवा डेव्हलपमेंट कशा प्रकारे करता येईल ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती कळेल. तुम्ही आल्यानंतर जर तुम्हाला जर वाटलं की व्हिडिओ घ्यायचा आहे तर तुम्ही बिनधास्तमध्ये हा व्हिडिओ घेऊ शकता. मी एनी टाइम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर धन्यवाद. तुम्ही आपल्या ॲग्रीनीरच्या युट्यूब चॅनलवर जे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मी तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनीर या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.